12वीच्या विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक बाळासाहेब काकडे, जनता महाविद्यालय धानोरा स्वागत करतो। आज आपण की 21व्या शतकामध्ये जीवन जगत असताना ज्ञान विज्ञान आणि तंत्रविज्ञानची स्पर्धा सुरू झालेली आहे। या स्पर्धेत आपण पाठीमागे पडू नये म्हणून बदलत्या काळानुसार ऑनलाईन शिक्षण प्रणाली आम्ही सुरू करीत आहोत। आमच्या अकॅडमीचं नाव आहे स्पीड इन फिजिक्स अकॅडमी। या फिजिक्स अकॅडमीमध्ये अत्यंत तज्ञ प्राध्यापक आहेत आणि तसेच आमच्या या अकॅडमीमध्ये की ज्यांचा 20-20, 25-25 वर्ष फिजिक्स विषय शिकवण्याचा अनुभव आहे असे प्राध्यापक इन्व्हॉल्व आहेत। आणि या प्राध्यापकाच्या ज्ञानाचा फायदा की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टीने आम्ही की मनातून प्रयत्न करणार आहोत। आज या स्पर्धेच्या युगामध्ये अनेक ऑनलाईन क्लासेस तुम्हाला दिसतील, अनेक ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्ही पाहता, अनेक की क्लासेस ऑनलाईन चालू आहेत। मात्र असा एकही क्लास नाही की जो की सामान्य गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत ज्ञानदानाचं काम करेल असा एकही चॅनल किंवा एकही अकॅडमी हे अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये नाही। तर की जे मुलं होतकरू आहेत महाराष्ट्रातले आपल्या, कारण ही माझी मायभूमी आहे महाराष्ट्र आणि प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की मायभूमीतील लेकरांना न्याय देण्याचं काम की शिक्षक वर्गाने करावं। आणि आमचा हा छोटासा प्रयत्न आहे की स्पीड इन फिजिक्स अकॅडमीमध्ये आमचे मित्र प्राध्यापक देवमुंडे भाऊसाहेब हेही आहेत आणि मी स्वतः प्राध्यापक काकडे की आम्ही हे 2 प्राध्यापक आणि आमची सर्व टीम एकत्र येऊन की ग्रामीण भागातला विद्यार्थी असेल, शहरातला विद्यार्थी असेल, होतकरू विद्यार्थी असेल, आता की ज्यांच्याकडे पैसे आहेत ते क्लासेस म्हणजे लाख 2-2 लाख रुपये भरून की क्लासेस लावतात, पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत पण शिकण्याची जिद्द आहे अशा गरीब मुलांसाठी आम्ही मोफत की हे अकॅडमी सुरू केलेली आहे। आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार नाही, कारण तो अधिकार आम्हाला नाही। आम्ही जे देणार आहे ते प्रामाणिकपणे देणार आहोत आणि ते मनातून नॉलेज आम्ही देणार आहोत। आणि याचा की सर्व विद्यार्थ्यांनी अगदी की मोफत फायदा घ्यावा आणि प्रॅक्टिस की सतत प्रॅक्टिस केल्यामुळं की विद्यार्थी काय होतो की त्याला आत्मविश्वास वाढतो। आमचा लेक्चर पाहिल्यानंतर जे आम्ही आर्टिकल शिकवणार हे 100% तुम्हाला कळणार आहे, कारण आमचा अनुभव आहे 20-22 वर्ष आम्ही फिजिक्स हा विषय शिकवतो आणि आमच्या ज्ञानाचा 100% विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे आणि तो विद्यार्थ्यांनी घ्यावा या दृष्टीने आम्ही स्पीड इन फिजिक्स सुरू करीत आहोत। तर आजचा जो माझा पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ UCM, आता हा जो पॉईंट आहे तो रोटेशनल डायनॅमिक्स मधला पॉईंट आहे। आता ॲप्लिकेशन की 4 पद्धतीचे ॲप्लिकेशन की आपल्याला इथं दिलेले आहेत की पहिलं ॲप्लिकेशन आहे व्हेकल अलार्म horizontal circular track म्हणजे वाहन सपाट पृष्ठभागावरून वळण घेत आहे। व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स? मीन्स व्हेकल अलाउंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक। आता तो सपाट हॉरिझॉन्टल मीन्स काय आहे की सपाट पृष्ठभाग आहे आणि सपाट पृष्ठभागावरून वाहन वळण घेत आहे। हे पहिलं ॲप्लिकेशन आहे 12वीच्या पुस्तकामध्ये।
दुसरं ॲप्लिकेशन आहे की वेल और वॉल ऑफ डेथ बघा की यामध्ये आपण मौत का कुवा, यात्रेमध्ये मौत का कुवा येतो आणि तो मोटरसायकलवाला त्या मौत का कुवामध्ये चक्कर मारतो आणि आपल्याला पाहताना सुद्धा तो जो स्टंट असतो की आपल्याला की रोमांस उभा राहतात, आपण पाहिल्यानंतर की रोमांस उभा राहतात. आणि इतका की वेल और वॉल ऑफ डेथ हे सुद्धा आर्टिकल हे ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं आहे. त्यानंतर तिसरं ॲप्लिकेशन आहे की व्हेकल along a banked road. आणि चौथं ॲप्लिकेशन आहे कोनिकल पेंडुलम. ही 4 ॲप्लिकेशन यांची स्वतंत्र असे डेरिव्हेशन आहेत. तर टुडे आय एम गोइंग टू डिलिव्हर द लेक्चर ऑन द टॉपिक व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हे पहिलं ॲप्लिकेशन आज आपण पाहणार आहोत या लेक्चरमध्ये की व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. 4 application in 12th standard. We discuss about the 4 application means uniform circular motion ची 4 application आहेत आणि ह्या 4 पैकी पहिलं ॲप्लिकेशन आहे व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. दुसरं ॲप्लिकेशन आहे वेल और वॉल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुवा. तिसरं ॲप्लिकेशन आहे व्हेकल अलॉंग अ बँक्ड रोड म्हणजे की वाहन की डोंगरावरून वळण घेत आहे. डोंगर की उंच शिखर आहे आणि उंच शिखरावरून वाहन काय होतं वळण घेतं. तिथं काय असतं की बँक रोड असतो किंवा अँगल ऑफ बँकिंग आपल्याला की डोंगरावर बघायला मिळतं. आणि हे कोनिकल पेंडुलम आहे की हे चौथं ॲप्लिकेशन आहे. तर आपल्याला सुरुवातीला की व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा की व्हॉट इज द ॲप्लिकेशन अबाउट द UCM, त्यावेळेस तुम्ही की हे UCMचे 4 ॲप्लिकेशन तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. पहिलं ॲप्लिकेशन आहे की व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. दुसरं ॲप्लिकेशन आहे की वेल और वॉल ऑफ डेथ. तिसरं ॲप्लिकेशन आहे व्हेकल अलॉंग अ बँक्ड रोड आणि चौथं ॲप्लिकेशन आहे कोनिकल पेंडुलम. तर की यासाठी आपल्याला की डायग्राम काढावी लागेल. इथं आपल्याला डायग्राम काढावी लागेल. व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. रोड हा सपाट आहे, हॉरिझॉन्टल आहे आणि वाहन काय होत आहे की हॉरिझॉन्टल रोडला की टर्न घेत आहे आणि हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं पहिलं ॲप्लिकेशन आहे. त्यासाठी आपल्याला की आपण की व्हर्टिकल सेक्शन ऑफ द व्हेकल मीन्स कार घेऊ आपण इथं की व्हर्टिकल सेक्शन ऑफ द कार. आता बघा की आपण इथं अशा पद्धतीने एक रेष मारू. बघा ही रेष अशी सरळ रेष आली पाहिजे. हे बघा ही अशी सरळ रेष आहे. इथं व्हर्टिकल सेक्शन मीन्स इथं कार आहे. आपण इथं की व्हर्टिकल सेक्शनला एक कार काढू आपण. ही अशी कार आहे. ही फळा घसरतो त्यामुळं अशी कार आपण काढलेली आहे. हा कारचा व्हर्टिकल सेक्शन आहे. हे टायर्स असेल लक्षात आलं. तर हे टायर्स आहेत. हे टायर ह्या रोड सरफेसवर आहेत. बघा अशा पद्धतीने. अँड हिअर इज दी सेंटर ऑफ दी सर्क्युलर पाथ आहे. बघा सी बी दी सेंटर ऑफ दी सर्क्युलर पाथ आहे. आणि अशा पद्धतीने असे वर्टिकल लाईन बघा. हिअर इज दी MG आहे. MG हिअर इज दी नॉर्मल रिॲक्शन अँड हिअर इज दी
एफएस आहे, एफएस हे फेकल आहे, फेकल, दिस इज कॉल्ड एज द फेकल. बघा या आकृतीमध्ये बघा की हा व्हर्टिकल सेक्शन ऑफ द कार आर फेकल आपल्याला दिसत आहे. ॲट दॅट टाइम दे आर ऍक्टिंग द नंबर ऑफ फोर्सेस ऑन द कार. या कारवर वेगवेगळे फोर्सेस ऍक्ट होतात. बघा फेन व्हेकल, बघा आपल्याला पहिलं ऍप्लिकेशन काय पाहिलं आपण की फेन व्हेकल टेक अ टर्न अलॉंग दी हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ट्रॅक कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. बघा म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे काय आहे, असा सपाट आहे आणि तिथून वाहन काय होतंय, टर्न घेतंय. आणि त्यावेळेस काय होतं की या बिंदूच्या ठिकाणी बघा म्हणजे सपोज फॉर आवर कन्सिडरेशन वी टेक हिअर CG मीन्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट आहे. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड सेंटर ऑफ मास. हे दोन पॉइंट लक्षात ठेवा की व्हॉट इज मीन बाय सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड व्हॉट इज मीन बाय सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास पदार्थाला हे मास असतं आणि पदार्थाला वजन असतं. मग सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मीन्स टोटल वेट ऑफ बॉडी supposed to be concentrated at a single point, then this point is called as center of gravity. And what it mean by center of mass? Total mass of a body supposed to be concentrated at a single point, then this point is called as center of mass. आता बघा की ही जी कार आहे किंवा हे जे वाहन आहे, या वाहनाला की फोर्सेस ऍक्ट होतात. आता मग या फोर्सचे यूज काय बघा की देअरफॉर N इज कॉल्ड ॲज नॉर्मल रिॲक्शन. N इज कॉल्ड ॲज नॉर्मल रिॲक्शन. ह्याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. N देअरफॉर M मीन्स मास ऑफ व्हेकल. M मीन्स मास ऑफ व्हेकल. हे वाहनाचं वस्तुमान आहे. G means acceleration due to gravity. Acceleration due to gravity. Acceleration due to gravity. म्हणून की weight of vehicle W is equal to mg means product of mass and acceleration due to gravity is called as weight of vehicle. ह्याला आपण काय म्हणतो की वेट ऑफ व्हेकल. वेट ऑफ व्हेकल. त्यानंतर CBD सेंटर, बघा सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक. सर्क्युलर ट्रॅक, ट्रॅक कसा आहे, सर्क्युलर आहे, सर्क्युलर ट्रॅक. त्यानंतर FS दिसते, FS दिसते ऑल स्टुडंट. FS means force due to friction. Force due to friction. बघा म्हणजे ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन की घर्षणामुळे की तिथं घर्षण बल निर्माण होतं मीन्स फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन. आता बघा की आपण की देअर बॅलन्स इक्वेशन. आता कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होतात त्या वाहनावर. नंबर फर्स्ट फोर्सेस ऍक्टिंग ऑन दी व्हेकल. N मीन्स नॉर्मल रिॲक्शन. इथं मी लिहिलेलं आहे बघा की नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन वी कॉल्ड ॲज दी फोर्स. इट इज द फोर्स अँड दिस नॉर्मल रिॲक्शन मीन दिस फोर्स ऍक्टिंग ऑन दी व्हेकल इन दी व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. व्हर्टिकली वरच्या दिशेने, ऊर्ध्वगामी दिशेने की हा नॉर्मल रिॲक्शन या वाहना इथं दिसतंय आकृतीमध्ये की तो ऍक्ट होतो. बघा की NBD नॉर्मल रिॲक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द नॉर्मल रिॲक्टिव्ह फोर्स अँड दिस फोर्स ऍक्टिंग इन दी अपवर्ड डायरेक्शन. बघा वरच्या दिशेने. मग की ऍट द सेम टाइम त्यावेळेस की वेट ऑफ व्हेकल म्हणजे त्या वाहनाचं जे वजन आहे वेट ऑफ व्हेकल इट इज इन दी डाउनवर्ड डायरेक्शन. बघा mg मीन्स काय आहे
की वेट ऑफ व्हेकल अँड इट इज इन दी डाउनवर्ड डायरेक्शन, म्हणजे ते खालच्या दिशेने आहे. सो देअर बॅलन्स इक्वेशन की n इज इक्वल टू mg. बघा n इज इक्वल टू mg अँड वी कॉल्ड द इक्वेशन नंबर फर्स्ट. हे इथं एक नंबर इक्वेशन बघा कसं मी संतुलित केलं की नॉर्मल रिएक्शन acting on the vehicle, it is in the upward direction and weight of vehicle, it is in the downward direction. So their balance equation n is equal to mc. तिथं काय होतं, हे इक्वेशन संतुलित होतं. लक्षात आलं. नंबर सी मीन्स की fs हा सुद्धा फोर्स का होतो, त्या व्हेकल वर ऍक्ट होतो and this fs towards the center of the circular path. बघा म्हणजे हा जो fs आहे तो सी पॉइंट कडे आहे. हियर इज काय आहे की सी पॉइंट, द डायरेक्शन ऑफ द फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन इट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे हे काय करत असेल मग, याची दिशा fs आहे बघा आणि वाहन वळण घेते आणि त्या वाहनामध्ये बसलेल्या लोकांना एक्सपिरियन्स्ड बघा की काय होत असेल की असा की बाहेर फेकल्यासारखं वाटत असेल. त्या वाहनामध्ये बसलेल्या लोकांना की काय होत असेल की बाहेर फेकल्यासारखं वाटत असेल. मीन्स की दिस फोर्स बॅलन्स हा जो fs आहे तिथं ऍक्ट होणारा हा कुणाला बॅलन्स करतो, तर सेंट्रीफ्युगल फोर्स. बघा म्हणजे की fs बॅलन्स दी सेंट्रीफ्युगल फोर्स. मग व्हॉट इज द मॅथमॅटिकल फॉर्म्युला अबाउट दी सेंट्रीफ्युगल फोर्स. मग सेंट्रीफ्युगल फोर्स बघा की सेंट्रीफ्युगल फोर्स fc इज इक्वल टू की mr ओमेगा स्क्वेअर हा सेंट्रीफ्युगल फोर्सचा गणितीय फॉर्म्युला आहे, किंवा की mv स्क्वेअर अपॉन r हा सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे. मग ह्या सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करण्याचं काम की हा फोर्स ड्यू टू फ्रॅक्शन मीन्स स्टॅटिक फ्रिक्शन करत असतो. मीन्स देअर बॅलन्स इक्वेशन fs इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. बघा and we called the equation number second. आपण हे दुसरं इक्वेशन तयार करायचं. आता बघा हे दुसरं इक्वेशन तयार, आता हे क्लीन करतो मी. डायग्राम लक्षात राहू द्या कशी काढलेली आहे ती, कारण ते महत्वाचे आहे. फिजिक्स हा विषय हा डायग्रामवर अवलंबून आहे. जो विद्यार्थी की परफेक्ट डायग्राम ड्रॉ करतो आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची माहिती डोक्यामध्ये ठेवतो, तर त्या विद्यार्थ्याला फिजिक्स हा विषय अवघड जात नाही. म्हणजे माझं प्रामाणिक असं म्हणणं आहे, माझा 20 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे की जो विद्यार्थी डायग्राम परफेक्ट काढतो आणि तो समजून घेतो, त्या विद्यार्थ्याला फिजिक्स हा विषय अवघड जात नाही. मी बोर्डवर लिहून देतो विद्यार्थी, आणि विद्यार्थ्यांनी जे करायचं आहे, विद्यार्थी हा स्वतःशी प्रामाणिक असला पाहिजे, तर त्याचं यश हे 100% त्याच्या हातामध्ये. म्हणजे आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता बघा मग इथं मी 2 समीकरणं तयार केलेली आहेत. नॉर्मल रिएक्शन इट इज इन द अपवर्ड डायरेक्शन, weight of vehicle it is in the downward direction. Normal reaction balance the weight of vehicle, so their balance equation n is equal to mg. आणि at the same time आता हे जे फोर्स ड्यू टू फ्रिक्शन हा जो fs आहे कशामुळे निर्माण झालेला आहे, त्या वाहनाला हे असे टायर आहेत. टायर लक्षात आलं का, या टायर आणि रोड सरफेस या दोघांमध्ये जे घर्षण होतं त्याच्यामुळे फोर्स ड्यू टू फ्रिक्शन तिथं निर्माण होतो. अँड द डायरेक्शन ऑफ फोर्स ड्यू टू फ्रिक्शन इट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ. आणि त्याच्यामुळे की इट बॅलन्स द सेंट्रीफ्युगल फोर्स मीन्स fs इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. आता काय करायचं की इक्वेशन सेकंड बघा की इक्वेशन सेकंड
म्हणजे दुसऱ्या इक्वेशनला पहिल्याने भागायचं. कंडिशन आपला ही कंडिशन आहे बघा की Fs डिवायडेड बाय n इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर आपण बघा mg बघा मग काय कॅन्सल होईल हे m आणि हे m कॅन्सल होईल. therefore Fs upon n is equal to r ओमेगा स्क्वेअर upon g हे समीकरण मिळेल. परंतु we know that phi is equal to r ओमेगा हे रिलेशन आहे linear velocity and angular velocity. It is the relation between linear velocity and angular velocity. म्हणून ओमेगा इज इक्वल टू phi अपॉन r. इथं ओमेगा स्क्वेअर आहे म्हणून ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू phi स्क्वेअर अपॉन r. therefore बघा ही किंमत इथे टाका. मीन्स Fs अपॉन n इज इक्वल टू बघा इज इक्वल टू r upon g multiply by phi square upon r square. हे r ह्यातले का कॅन्सल होईल. therefore Fs is equal to phi square upon rg. Fs upon n is equal to phi square upon rg and we call the equation number 3. अशा पद्धतीने हे तिसरं इक्वेशन आपण तयार करायचं आहे. आता बघा पुढे बघा की हे ऍप्लिकेशन आहे बरं का. ऍप्लिकेशनचं अजून संपलेलं नाही हे ऍप्लिकेशन आहे. आता बट वी नो दॅट Fs इज इक्वल टू μs इंटू n. आता इथं μs मीन्स काय आहे तर कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हा जो की μs आलेला आहे याला कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. लक्षात आलं का. हा कोइफिशियंट ऑफ मीन्स μs इट इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि Fs इज इक्वल टू μs इंटू n. therefore इक्वेशन थर्ड बिकम मग तिसरं इक्वेशन थर्ड बिकम काय होतं तिसऱ्या इक्वेशन मध्ये ती किंमत टाकल्यावर मीन्स Fs च्या जागेवर μs इंटू n अपॉन n इज इक्वल टू phi स्क्वेअर अपॉन rg. बघा मीन्स n कॅन्सल टू इच अदर and μs इज इक्वल टू phi स्क्वेअर अपॉन rg. हे आपल्याला समीकरण मिळेल बघा. आणि यावरून की आपण वेलॉसिटीसाठी ही टर्म काय करा इकडे घ्या. मीन्स μs rg इज इक्वल टू phi स्क्वेअर. therefore phi स्क्वेअर इज इक्वल टू μs rg. मग व्हॉट इज द स्पीड along the circular track असं जर विचारलं तर phi max maximum or possible speed phi max is equal to square root μs into r and this is called as the equation number 4. आणि याला 4 नंबर इक्वेशन आपल्याला म्हणायचं आहे. बघा की phi max is equal to वर्गमुळात μs into rg. आता की प्रत्येक टर्मची माहिती विद्यार्थ्याला असली पाहिजे. इक्वेशन 4 shows that the possible speed or maximum speed when vehicle take a turn along the horizontal circular track or horizontal circular road त्यावेळेस असलेला स्पीड आहे की phi max is equal to की स्क्वेअर रूट μs rg. आता यामध्ये काय काय फॅक्टर आलेले आहेत. μs मीन्स कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. त्यानंतर r रेडियस म्हणजे ही जी रेडियस आहे r मीन्स काय आहे की रेडियस ऑफ दी सर्क्युलर ट्रॅक. जो ट्रॅक आहे तो सर्क्युलर ट्रॅकची त्रिज्या आहे r मीन्स r be the radius of the circular track and g be the acceleration due to gravity. आता प्रश्न इथं तयार होतो की मग मॅक्झिमम और पॉसिबल स्पीड ज्यावेळेस वाहन
की सपाट पृष्ठभागावरून वळण घेतं त्यावेळेस त्याचा सुरक्षित वेग किती असला पाहिजे, तर हा फॉर्म्युला ही मॅक्स इज इक्वल टू वर्गमुळात μs इंटू आर जी. लक्षात आलं का? मग या 3 फॅक्टरवर की पॉसिबल स्पीड मस्ट बी डिपेंड. लक्षात आलं का? म्हणजे पॉसिबल जो स्पीड आहे तर तो कशावर अवलंबून आहे, μs आर जी या 3 फॅक्टरवर तो पॉसिबल स्पीड अवलंबून आहे. मग आपल्याला की ऑन विच फॅक्टर द पॉसिबल स्पीड मस्ट बी डिपेंड्स. तर विद्यार्थ्यांना लगेच क्विक लक्षात आलं पाहिजे की व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट म्यूएस आर जी, म्हणजे म्यूएस आर आणि जी या 3 फॅक्टरवर पॉसिबल स्पीड अवलंबून आहे. मग की हाऊ इट इन्क्रीजेस, तुम्ही तो कसा वाढवा किंवा तुम्ही तो कसा कमी कराल. तर इफ वी इन्क्रीज द म्यूएस, इफ वी इन्क्रीज द रेडियस, इफ वी इन्क्रीज द जी, हे 3 फॅक्टर वाढवले हा व्ही मॅक्स ऑटोमॅटिक वाढणार आहे. हे 3 फॅक्टर कमी केले हा ऑटोमॅटिक कमी होणार आहे. तर आय स्टॉप हिअर. नेक्स्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट द वेल ऑर वॉल ऑफ डेथ. हे दुसरं ऍप्लिकेशन पुढल्या पिरियडला आपण पाहणार आहोत.